शासनाच्या जीआरची होळी शिवसेनेच्या वतीने आम्ही करीत आहोत. होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना शासनानं जाहीर करून 2 जून 2026ला एक GR काढलेला आहे. आपल्याला माहीत आहे, ज्यावेळेस निवडणुकीचा काळ होता त्यावेळेस हेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 करणार असे म्हणून या शेतकऱ्याला आश्वासन दिलं. आज सर्व शेतकरी आज धरून होते की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या भाजप सरकारने आश्वासन दिलं होतं की आमचा पूर्ण 7/12 कोरा करणार आणि आमच्यावर असलेलं पूर्ण कर्ज माफ करणार असं शेतकऱ्याला वाटलं होतं. पण या 2 जूनचा जो शेतकऱ्याने शासनाने GR काढला आणि त्या GR मध्ये त्यांनी अशा जाचक अटी टाकल्यात. या अटीमुळं शेतकऱ्याची कर्जमाफी तर होतच नाही, तर केवळ या बँकेचा थकबाकी वसूल करण्याचा कार्यक्रम या शासनानं आता आयोजित केलेला आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही या GRची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर होळी केलेली आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत सरसगट कर्ज माफ होणार नाही आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार नाही तोपर्यंत उद्धवजीचे आम्हाला आदेश सक्त आदेश आहेत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा 7/12 कोरा करून घेणार. योजना जे काढलेली आहे ती निव्वळ कागदावरच काढलेली आहे. त्याच्यामध्ये जाचक अटी हे शासनाने टाकलेल्या आहेत. त्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मराठवाडा व्यापी नको अटी नको शर्ती आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती असा पूर्ण मराठवाड्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आमचा मोर्चा गेलेला आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही नांदेड कलेक्टर ऑफिसला नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. आणि जे जाचक अटी शासनाने काढलेल्या आहेत आणि ते GR काढलेला आहे त्या GRचा आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांची होळी केलेली आहे.